तर नमस्कार गाईज, आज आपण आलेलो आहे GSPM अँड TSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नरेमधील. या कॉलेजचा आपण पूर्ण रिव्ह्यू बघणार आहोत. या कॉलेजमध्ये किती हॉस्टेल्स आहेत, गर्ल्स हॉस्टेल, बॉईज हॉस्टेल, त्याच्यानंतर कॅन्टीन, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला तर मग स्टार्ट करूया पूर्ण कॉलेज. तर GSPM अँड TSMSच्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजने त्यांना स्कूट म्हणजे ही सायकलसारखी एक प्रकार दिला आहे त्यांनी. या प्रकारमध्ये तुम्ही कॉलेजमध्ये पूर्ण कॅम्पस फिरू शकता. त्यासाठी त्यांनी हे सुविधा सुरू केल्या. तर बघा, आपण याला एकदा ट्राय करून बघू काय सुविधा आहे. त्यानंतर GSPM अँड TSMS कॉलेजमध्ये पॉलिटेक्निक आहे. त्यानंतर तुम्हाला सर्व ब्रँचेस बघायला भेटतात, जसं की BBA, BCA, MCA, कॉमर्स, सायन्स आणि स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, म्हणजे अशा सर्व गोष्टी या कॅम्पसमध्ये अवेलेबल आहेत. त्या का तुम्हाला कोणत्या पण ब्रँचसाठी, कोणत्याही फील्डसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर GSPM आणि TSMSला नक्की व्हिजिट करा. नेक्स्ट स्पॉट म्हणजे आपलं TSSM बॉईज हॉस्टेल. या बॉईज हॉस्टेलमध्ये तुम्ही जर GSPM या कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घेतलं आणि TSM म्हणजे या पण कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं, तर तुम्ही दोन्ही कॅम्पसची याच हॉस्टेलला राहू शकता. असे बॉईज हॉस्टेल 2 हॉस्टेल्स आहे यासाठी, इकडे एक आहे आणि तिकडे एक आहे. दोन्ही पण इथं फर्स्ट इयर असो, तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर असो, थर्ड इयर, फोर्थ इयर, तुम्ही याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर हे तुमचं हॉस्टेल असणार आहे. त्यानंतर आपण गर्ल्स हॉस्टेल बघणार आहोत आणि कॉलेजच्या बिल्डिंगसुद्धा बघणार आहोत. तर चला तर मग त्या बघू. आतापर्यंत आपण जे बघितलं त्यानंतर आपण माझ्या इकडल्या साईडला म्हणजे राईट हँडला तुम्ही बघू शकता की पॉलिटेक्निकची बिल्डिंग आहे आणि लेफ्ट साईडला तुमच्या कॉलेजचे ग्राउंड्स आहे. दोन्ही पण ग्राउंड आहे. इथे तुम्ही खेळण्यासाठी म्हणजे फर्स्ट इयरला आल्याच्यानंतर तुम्ही या एरियामध्ये पण तुमचा अभ्यास आहे, तिथे तुमचं काय काळ जाणारच आहे. तर चला बघूया नेक्स्ट स्पॉट पण कोणत्या आहे कॉलेजमध्ये. इकडून आल्याचे पॉलिटेक्निक कॉलेजच्या इकडं आल्याच्यानंतर तुम्हाला आपल्या कॉलेज ॲक्च्युअल फर्स्ट इयरची TSSM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची तुम्हाला ॲक्च्युअल मेन बिल्डिंग दिसणार आहे. त्यानंतर पुढे GSPMचं पण कॅम्पस चालू होतं. चला बघूया आपण सर्व गोष्टी. तुम्ही जी बिल्डिंग बघत आहे ही आहे TSSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची बिल्डिंग. या बिल्डिंगमध्ये तुमचं असणार CS आणि ENT अशा 2 ब्रँच याच कॉलेजमध्ये होतात. त्याच्यानंतर तुम्ही जर फर्स्ट इयरला आले तर फर्स्ट इयर तुमचं पूर्ण आपल्या सेकंड बिल्डिंगमध्ये जाणार आहे. ही बिल्डिंग फक्त CS आणि IT याच डिपार्टमेंटसाठी आहे. चला बघूया कॉलेजचं ॲक्च्युअल प्लेसमेंट सर्व गोष्टी. लॅब आहे म्हणजे TSMS कॉलेजची कम्प्युटर लॅब आहे. यामध्ये सर्वांना तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे ही कम्प्युटर लॅब आहे. यामध्ये तुमचं CSला असाल किंवा ENTCला असाल, तुमचे 4 वर्ष या लॅबमध्ये जाणार आहे. तुम्ही ते बघू शकता कॉलेजमध्ये लावलेले पोस्टर्स, याच्यावर बघू शकता की कॉलेजमध्ये ॲक्च्युअल प्लेसमेंट कोणतं आहे, किती विद्यार्थ्यांना प्लेसमेंट किती पॅकेजवर लागले आहे, सर्वांना बघू शकता. जसं इथं बघितलं अभिजितला 12 LPA आहे, अंजली तर 33 LPA, तर सचिनला 33 LPAचं पॅकेज लागलेलं आहे. माझ्या बॅकला तुम्हाला जी बिल्डिंग दिसत असेल ही बिल्डिंग आहे GSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची. इथे तुमचं फर्स्ट इयर तुमचं इथं जाणार आहे. तुम्ही GSPM कॉलेजच्या कोणत्या पण इयरला म्हणजे कोणत्या पण ब्रँचला असाल, CS, IT, ENTC अशा कोणत्याही ब्रँचला असाल आणि तुमची ही बिल्डिंग त्याच्यानंतर तुम्ही जर CSला असाल तर तुम्ही 4 वर्ष याच बिल्डिंगमध्ये जाणार आहे. तर चला बघूया अजून कोणत्या बिल्डिंग आहे कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये हा लॉन एरिया आहे. इथे समज तुम्ही जर ॲडमिशन घेतलं तर तुमचं कॉलेज झाल्याच्यानंतर हा एरिया तुमच्यासाठी बेस्ट एरिया आहे. इथं तुम्ही तुमचा टाईम स्पेंड करू शकता. माझ्या मागे तुम्हाला जी बिल्डिंग दिसत आहे ती आहे गर्ल्स हॉस्टेल. इथं GSPM आणि TSMSचं दोन्ही कॉलेजचं आहे गर्ल्स हॉस्टेल. इथं तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर कोणत्याही ब्रँचला, कोणत्याही डिपार्टमेंटला असेल तरी तुम्ही इथंच असणार आहे गर्ल्ससाठी फक्त. इथं आपल्याला जाण्यासाठी रिस्ट्रिक्टेड एरिया आहे, इकडे जाऊ शकत नाही आपण. त्याच्या मागे जी बिल्डिंग दिसत आहे ही न्यू बिल्डिंग आहे त्यांनी रिनोव्हेट करत आहे. ही कोणत्या ब्रँचसाठी करत आहे तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, AIDS आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी अशा 3 ब्रँचसाठी ही बिल्डिंग असणार आहे. त्यांचं वर्कशॉप, सर्व
न्यूली डिझाईन लॅब सर्व गोष्टी इथे असणार आहे. आता सध्या ते रिनोव्हेट करत आहे, तर सर्व गोष्टी तुम्हाला ॲक्च्युअल बघायला भेटतील यावर्षी तुम्ही या कॉलेजला ॲडमिशन घेतलं तर कॉलेजमध्ये तुम्हाला बजाजची इनबिल्ड लॅब असेल, म्हणजे इथं तुमच्या बजाजच्या ज्या गाड्या इनबिल्ड होतात त्या सर्व गोष्टी इथे भेटतात. म्हणजे बजाजच्या गाड्या समज इथं तुम्ही जर कॉलेजला ॲडमिशन घेतलं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी खूप मस्त ब्रँच आहे. तुम्ही इथं स्वतः गाड्या तयार करू शकता. TSS-MSSचं बॉईज हॉस्टेल बघितलं आणि आता हे GSPMचं बॉईज हॉस्टेल. असे या कॅम्पसमध्ये 2 बॉईज हॉस्टेल आहे, एक या कॉलेजचं आणि एक त्या कॉलेजचं, म्हणजे 2 बॉईज हॉस्टेल आहे, गर्ल्स हॉस्टेल्स आहेत. प्लेसमेंट रेट आपण बघा ठरला, आता आपण एक विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू घेऊ, त्यांच्यासाठी जेन्युइन विचारू की कॉलेजला ॲक्च्युअल प्लेसमेंट कसं आहे, प्लेसमेंटची रिॲलिटी कशी आहे, कॅम्पसची काय रिॲलिटी आहे. तर चला, तर आपण आता विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू घेणार आहोत, जेन्युइन रिव्ह्यू, म्हणजे त्या कॉलेजमध्ये काय शिकले, नेमकं कॉलेजची रिॲलिटी कशी आहे, कॅम्पस कसं आहे, हॉस्टेल कसं, सर्व गोष्टी आपण त्यांना विचारणार आहोत. तर सर्वात पहिले तू कोणत्या इयरला आहे? मी सौरभ मडके. मी लास्ट इयरला BEला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनला. ओके. आता ह्या वर्षी एंट्री केलं BE मध्ये. BEला आहे का यावर्षी? हो. ओके. तू याच हॉस्टेलला राहतोय का? हो, ह्याच हॉस्टेल राहतोय. म्हणजे हॉस्टेलची मेस आणि हॉस्टेल कसं आहे समज? छान आहे, म्हणजे ॲटलिस्ट पुण्याच्या जे खरी परिस्थिती आहे, पुण्यात आउटसाईडचा कॅम्पस खूप बेकार आहे, त्यापेक्षा तर इथलं चांगलं आहे. म्हणजे म्हणजे हॉस्टेलने ॲज कम्पेअर टू स्टुडंट लाईफमध्ये हॉस्टेल खूप चांगलं आहे, मेस पण चांगली आहे, कॉलेज पण चांगलं आहे. ओके. आणि जर म्हणा झालं तर खूप विद्यार्थी काय करतात की प्लेसमेंटसाठी कॉलेज घेतात ना, तर या कॉलेजचं प्लेसमेंट रेट कसं आहे, कॉलेजचं किती विद्यार्थी प्लेस होतात पर इयर, असं काही आहे का विषय? प्लेसमेंटचं म्हणजे टोटल इथं पुण्यात ह्या कॉलेजचे GSPMचे टोटल 7 कॅम्पस आहेत. मग त्या एका कॅम्पसमध्ये जर कोणती जरी कंपनी आली तर सगळे एलिजिबल असतात, त्याच्यामुळं प्लेस होण्याचे चान्सेस खूप वाढतात मुलांचे. ते डिपेंड करतं आपल्या स्किलवर. शक्यतो ज्यांच्याकडे स्किल असते, ज्यांच्याकडे पोटेन्शियल असतं ते प्लेस होतात 100%. म्हणजे ॲव्हरेज प्लेसमेंट आहे कॉलेजचं, चांगली प्लेसमेंट. ओके. प्लेसमेंट चांगली कॉलेजची. ओके. जर कॅम्पसचं बद्दल तुला रेटिंग द्यायचं ठरलं, किती रेटिंग देशील आपल्या कॅम्पसला? कॅम्पस खूप छान आहे, म्हणजे खरंच जर बघितलं आसपासचे जे कॉलेजेस आहेत त्यांच्यापेक्षा ॲज कम्पेअर टू कॅम्पस चांगला आहे, वातावरण चांगलं आहे. आणि स्पेशली म्हणजे इथं कॅम्पसची खूप सारी अशी काळजी घेतली जाते, झाडं वगैरे मस्त निवांत वातावरण आहे असं. ओके. म्हणजे सर्व गोष्टी छान आहे कॉलेजच्या, एकदम मस्त. ओके. जरी ते आता नवीन विद्यार्थी येणार कॉलेजला, त्यांच्याबद्दल काय सांगशील की त्यांनी कॉलेज घेतलं पाहिजे, की कोणत्या क्रायटेरिया बघितलं पाहिजे, या कॉलेजला घ्या, त्या कॉलेजला घ्या, की या कॉलेजला पण येऊ शकता असं? तुम्हाला जर बघितलं तर म्हणजे तुम्ही आता जे फर्स्ट इयरला येत आहे तर ते तर मॅक्झिमम बघतात की कॅम्पस कसा आहे, कॉलेज लाईफ कशी आहे, जे इन्स्टावर दाखवता ते तर खरं नसतं. बट जर तुम्हाला जर ह्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असतं तर तुम्ही प्लेसमेंट रेट बघू शकता. GSPMचा प्लेसमेंट रेट आपल्या यूट्यूब चॅनलवर दिसून जाईल. बट प्लेसमेंट रेट बघा आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही हे करा. जर तुम्हाला जर कॅम्पस जर बघायचं असेल तर तुम्ही कॅम्पस इथं बघू शकता. हे त्यांनी कॉलेजबद्दल जेन्युइन रिव्ह्यू सांगितला. अजून पण तुम्हाला कोणते डाऊट असेल, कोणते क्वेश्चन असेल तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. थँक्यू.